वसई औद्योगिक वसाहतीमध्ये टेम्पो चालकांमध्ये तुंबळ हाणामारी, व्हिडिओ व्हायरल। वोरा इंडस्ट्रियल इस्टेट क्रमांक 4 इथे बाचाबाचीचे रूपांतर जोरदार हाणामारीत, स्थानिकांकडून मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात। पेट्रोल ओतून मामानं भाच्याचं हॉटेल पेटवलं, हॉटेल पेटवणारा मामा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड। भाच्याचं लाखो रुपयांचं नुकसान, बहीण भावाच्या किरकोळ वादातून प्रकार, मामा गोविंद कोंबडे विरोधात गुन्हा दाखल। मीरा रोड पूर्वेतील रामदेव पार्क परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, भाजी मंडईसमोर सुरू असलेल्या खोदकामाच्या पाहणीसाठी गेलेल्या मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील अत्याचाराप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेषांतर करून लैंगिक अत्याचाराचा भांडाफोड केला, तरुणी आणि महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा प्रकार। नाशिक पोलिसांचं लैंगिक शोषण करणाऱ्या रवींद्र एरंडेला हिसका, एरंडे ही नाशिक किल्ला कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणाला, नोकरीचा आमिष दाखवून 100हून अधिक महिलांचं त्यानं लैंगिक शोषण केलं होतं। गोंदियात गतिमंत तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा, अमोल तलांचे असं 30 वर्षीय आरोपीचं नाव, पीडिता गतिमंत असल्याचा गैरफायदा घेत तिच्या घरातच आरोपीनं अत्याचार केला होता। सांगलीत प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या, कवठे महांकाळमधील करोली टी गावातली घटना, 50 वर्षीय पत्नीसह 42 वर्षांच्या प्रियकराला अटक, तर भारत करपे असं 58 वर्षीय मृत पतीचं नाव। भारत इराप्पा करपे यांना त्यांची पत्नी नीलाबाई करपे व बाबूजी करपे या दोघांनी मारहाण करून गाळ दाबून जीवे ठार मारले। तसेच त्यांची मुले अनिकेत करपे व मनोज करपे यांनी त्यांचे प्रेत विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे। नागपूरमध्ये बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे महाविद्यालयात प्रवेश दिल्याचं समोर, प्राध्यापकांसह 5 जणांना अटक, दलालांच्या माध्यमातून बनावट जात प्रमाणपत्र तयार करत अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवरती प्रवेश दिल्याचं उघड। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी, 24 परदेशी महिलांना अटक, तब्बल 30 किलो सोनं जप्त, या सोन्याची किंमत 38 कोटी रुपयांच्या घरात। महसूल गुप्त वार्ता संचालनालयाकडून सोनं तस्करीच्या बड्या संघटित रॅकेटवर कारवाई। सांगलीच्या शिराळामध्ये डॉक्टरच्या कारनं दुचाकीला 100 फूट फरफटत नेलं, घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू। पेठ शिराळा राज्यमार्गावरती रेडते धरण इथल्या लोहार वस्तीजवळ धोकादायक वळणावरती हा अपघात घडला। प्रदीप कांबळे असं 50 वर्षीय मृत सरकारी कर्मचाऱ्याचं नाव। बुलढाण्यातील भाविकांच्या बसचा वाराणसी गोरखपूर मार्गावरती गाझीपूर जवळ अपघात, 2 महिला भाविकांचं निधन, भाविकांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांचे निर्देश। नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदुर्डीमध्ये हरिभुसा महाराज यात्रेमध्ये टांग्याची शर्यत पाहण्यास गेलेल्या वृद्धाला टांग्याची धडक, अपघातामध्ये वृद्धाचा मृत्यू, घटना सीसीटीव्हीत कैद, 7 आयोजकांवर निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हिंगोलीच्या वसमतच्या तहसीलदार शारदा दळवी निलंबित, गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष करणं भोवलं, दळवी तहसीलदार असताना त्यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी, कर्तव्यात निष्काळजीपणा केल्याचं चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर निलंबन। मुंबईच्या गोरेगाव फिल्म सिटीत 16 नंबर गेट अचानक बंद केल्यामुळे मोठा गोंधळ, वेगवेगळ्या सेटवरती काम करणाऱ्या कामगारांचं आंदोलन, विविध सिरियल आणि चित्रपटांच्या शूटिंगचं काम ठप्प, गेट उघडत नाही तोपर्यंत कामावर न जाण्याची कामगारांची भूमिका। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांसह बैठकीचं वृत्त निराधार, खोडसाळ, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत झालेल्या कथित बैठकीवर उपमुख्यमंत्री शिंदेंचं स्पष्टीकरण, अशी कोणतीही बैठक झाली नाही, तर ठाकरेंचे खासदार कुठून शिवसेनेत येणार या चर्चेत तथ्य नाही, शिंदेंची प्रतिक्रिया।
ऑपरेशन टायगरच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचं सूचक ट्विट, भीतीनं आम्हा कशाची, बाळासाहेब नावाची शक्ती उभी पाठीशी, अशा आशयाची अधिकृत ट्विटर हँडलवरून पोस्ट. 24 एप्रिलला सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणी. त्या सुनावणीआधी ऑपरेशन टायगर सारख्या बातम्या पसरवल्या जात आहेत. खासदार अरविंद सावंत यांचं ऑपरेशन टायगरवर टीकास्त्र. आमची आता 24 एप्रिलला कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. पक्ष कुणाचा, चिन्ह कुणाचं या विषयावर आहे. मग या अशा बातम्या सोडायच्या आणि कोर्टात दाखवायच्या, बघा आता इकडे काही शिल्लक नाही, आम्हीच आहोत आता सगळे. उद्धव ठाकरेंशी तसंच मातोश्रीशी कधीही प्रतारणा करणार नाही, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर थेट लिहून दिलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या शिंदेंच्या पक्षाचं ऑपरेशन करतायत. ऑपरेशन टायगरवरून संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल. वारंवार ऑपरेशन होत असेल तर ती डेड बॉडी असते आणि फडणवीसांनी सध्या शिंदेंच्या पक्षाची डेड बॉडी केल्याची राऊतांची टीका. विरोधी पक्षाचे खासदारही निवडून आलेत, मात्र त्यांना निधी दिला जात नाही ही अडचण. खासदार संजय राऊतांची खासदार निधीवरून सत्ताधारी भाजपवर टीका.